नमस्कार मैत्रिणींनो, मी क्रांती आहे रे. आज नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे वन टक्स ब्लाऊज एक शिवलेला आहे. तर हे घागऱ्यावरचं ब्लाऊज आहे. तर इथे आपण या गळ्याला जे आहे तर न कॅनव्हस वापरता पायपिंग जर तुम्हाला येत नसेल तर ते कसं करायचं आणि कशा पद्धतीने आपल्याला गळ्याला पट्टी कशी लावायची ते मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर सगळ्यात आधी इथे आपण ही सरळ एक पट्टी काढून घेतलेली आहे. तिला असं दुमडून घेतलेलं आहे, थोडंसं दुमडून घेतलेलं आहे. आणि आपला जो गळा आहे तो व्ही नेक, असं थोडंसं व्ही नेक टाईप आहे बघा. व्ही नेक टाईप असा गळा आहे, थोडासा व्ही घेतलेला आहे आपण, थोडा कर्व आकाराचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी व्ही नेकला आपल्याला इथे आपण याला कॅनव्हस पण लावलेलं नाही आहे, बिना कॅनव्हसचं पायपिंग पण नाही करायची आपल्याला. आणि त्या हात शिलाईने फिनिशिंग खूप सुंदर येते. तर ही सरळ पट्टी काढलेली आहे. तर ही सरळ पट्टी घेतल्यानंतर बघा या ठिकाणी इथे आता पट्टी लावणार आहोत. थोडंसं मशीनचा आवाज येणार आहे. आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी जो आकार आहे बघा, ह्या ठिकाणी जो आकार आहे तुम्हाला दिसत असेल. ह्या ठिकाणी इथे जो आकार आहे, गोल आकार जो आहे हा बघा. तर मी जवळ तुम्हाला कॅमेरा घेऊन दाखवते. तर आता आपल्याला ह्या ठिकाणी चुन्या कशा घ्यायच्या ते बघा. आता आपल्याला इथे ही सरळ पट्टी आहे ती कशी लावायची. तर ही सरळ पट्टी आपण घेतलेली आहे. या ठिकाणी हा गोल आकार आहे. या ठिकाणी आपल्याला ह्या ठिकाणी जिथे गोल आकार आहे त्या ठिकाणी आपल्याला तिथे तितक्या चुन्या घ्यायच्या आहे. ही चुन्या त्याच्यानंतर ह्या ठिकाणी म्हणजे एका राऊंडच्या त्या भागात आहे आपल्याला इथे 3 चुन्या लागलेल्या आहेत, 3 किंवा 4. आता आपण ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी अशा ह्या 1 2 3 4 चुन्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपला सरळ भाग आहे, ह्या ठिकाणी हा सरळ. तर आता हा मागच्या हुकांचं ब्लाऊज आहे, हे मागच्या हुकांचं आहे. त्याच्यामुळे ही जी शोल्डर पट्टी आहे ती मागच्या साईडलाच आली पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला मागे करून बघा अशा पद्धतीने आपण जिथपर्यंत म्हणजे हा जो आकार आहे तुम्हाला आता ह्या ठिकाणी परत गोल आकार आलेला आहे. ह्या ठिकाणी गोल आकार आला आहे. या ठिकाणी आता आपल्याला परत इथे अशी मोठी चुनी घ्यायची आहे. परत आपण ह्या ठिकाणी एक मोठी चुनी घेणार आहोत. आणि स्लीवलेस ब्लाऊज आहे. तर बघा ह्या ठिकाणी परत अशी चुनी घेतलेली आहे. आता इथे खाली आकार आहे आपल्याला, हा खाली आकार आहे. ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशी एक मोठी चुनी बघा अशा पद्धतीने आपण इथे ही चुनी घेतली आहे. बघा कशी घेतली. ही जी चुनी आहे हे बघा, अशी इथे मोठी घडी केली आणि ही घडी अशी तिरपी ठेवलेली आहे. आणि बघा ह्या ठिकाणी आपण अगदी मध्यभागी इथे सुई टाकून घेतलेली आहे. आणि सुई टाकल्यानंतर आपण असं फिरवून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने आपण इथे फिरवून घेतलेलं आहे. फिरवून घेतल्यानंतर परत आपल्याला बघा आता त्याच पद्धतीने आपल्याला इथे चुन्या घ्यायच्या आहेत. या ठिकाणी परत आपल्याला इथे 3 चुन्या घ्यायच्या आहेत. बघा त्याच पद्धतीने चुन्या घेतलेल्या आहेत. इथे परत आपल्याला एक चौथी चुनी व्यवस्थित आकार येतो. आपण इथे 4 चुन्या. आता परत इथे मागचा जो भाग आहे आपल्याला मागेच घ्यायचा आहे. तो बरोबर ऑलरेडी या बघा, हा मागच्या भागातच हा खांद्याचा जो जॉईंट आहे तो मागेच घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तो बरोबर मागे आलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला सरळ भाग आहे बघा, या ठिकाणी पर्यंत सरळ भाग आलेला आहे. आणि आता इथून आपल्याला इथे 4 चुन्या घ्यायच्या आहेत. बघा या ठिकाणी इथे एक चुनी, त्याच्यानंतर या ठिकाणी आली एक चुनी. आणि थोडी मोठ्या चुन्या आहे बघा, ह्या इथे थोड्या मोठ्या चुन्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता शेवटी घेताना थोडंसं वाढवा काढायचं आहे. काढल्यानंतर आपण ह्या ठिकाणी
वाळून घेतलेलं आहे बघा. हे अशा पद्धतीने आपल्याला तर आता आणखीन एक गोष्ट, आता आपण चुन्या तर घेतलेल्या आहेत, पण आपला हा जो कापड आहे हा 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 ब्लाऊजचा जो कापड आहे तो रफ आहे. तरी पण आपण ह्या ठिकाणी अशा थोडेसे कट मारून घ्यायचे आहे. जिथे गोल आकार आहे तिथे आपल्याला असे कट बघा, असे बरोबर धागा कापला जाणार आणि असे कट मारून घेतलेले आहे. तसेच आता हा जो मागचा भाग आहे, हा मागच्या भागावर सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने हे बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, ह्या बघा ह्या ठिकाणी कैची बरोबर असं कट मारला. त्याच्यानंतर ह्या एका साईडला इथे एक, ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी असे कट मारून घेतले. हे बघा ह्या ठिकाणी असे कट मारले. त्याच्यानंतर हे बघा या ठिकाणी सुद्धा आपण इथे कट मारून घेणार आहोत. झालं, इथे आपण असे कट मारून घेतले. आता आपल्याला याच्यावर अशी दाब शिलाई आहे बघा, ही आता आपल्याला दाब शिलाई टाकून घ्यायची आहे पूर्ण याच्यावर. आपण इथे ही दाब शिलाई टाकताना याच्यावर आली पाहिजे, ही बघा याच्यावर आली पाहिजे, ही आपली अशी दाब शिलाई आलेली आहे. तर आपली ही दाब शिलाई मारून झालेली आहे. आता बघा ही आपली शिलाई मारलेली आहे. थोडीशी राहिलेली होती आणि आपण पूर्ण करून घेणार. तर आपली ही बघा इथे दाब शिलाई पूर्ण झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला दाब शिलाई पूर्ण झाल्यानंतर आपण परत बघा ह्या ठिकाणी आपण एक कच्ची शिलाई मारून घेणार आहोत. असं करून आपण इथे एक कच्ची शिलाई मारून घेणार आहोत, मोठे धागे, की जेणेकरून आपल्याला ती शिलाई उसवता येईल. हात शिलाई केल्यानंतर शिलाई आपल्याला उसवता येईल अशी शिलाई मारून. हे बघा या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झालेली आहे वी-नेकची. हे बघा अशा पद्धतीने, हे बघा छान अशी ही शिलाई. तर याला हात शिलाई आपण करू शकतो. हे बघू शकता तुम्ही असे आतून. तर आता इथे हे जे ब्लाऊज आहे, हे शिवलेस ब्लाऊज आहे. तर ह्या ठिकाणी आता आपल्याला ह्या ठिकाणी परत आपल्याला इथे पट्टी लावायची आहे. बाहीला शिवलेस ब्लाऊजला ही पट्टी लावायची आहे. आता आपण शिवलेस ब्लाऊजला कशी पट्टी लावायची आणि त्याची तेच बघणार आहोत. त्याच पद्धतीने आपण इथे शिवलेस ब्लाऊजला बाही नसल्यामुळे तिथे आपल्याला आपण तर बघा अशा पद्धतीने इथे ही पट्टी काढलेली आहे आणि ह्या ठिकाणी आता आपण इथे ही ठेवलेली आहे. जिथे गोल आकार आहे, आपण जसं गळ्याला घेतलं चुनी घेतलेली आहे तशीच आपण इथे चुनी घेत आहोत. हे बघा या ठिकाणी सुद्धा आपण तशाच घेतल्या. बघा इथे आपण परत ह्या साईडला घेतल्या. तर या ठिकाणी परत आता आपल्याला इथे दाब शिलाई टाकून आपण दाब शिलाई टाकून घेतलेली आहे. हे बघा आपलं असं छान शिवलेस ब्लाऊज तयार झालेला आहे. वन टक्स ब्लाऊज आहे. हे बघा या ठिकाणी वन टक्स
बॅकनेक, मागचा भाग, पुढचा भाग आणि अशा पद्धतीने बघा. वन टक्स. माझी पायपिंगची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि असे छान ब्लाऊज बघा, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला गळपट्टी शिकवलेली आहे मी. हे बघा, या ठिकाणी शिवलेस ब्लाऊज तयार झालं आहे आपलं घागऱ्यावरचं.